महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून आचारसंहिता 10 नोव्हेंबर पासून लागू होण्याची शक्यता आहे। निवडणुका डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनाच्या आधी पूर्ण होतील असा अंदाज आहे। कारण या निवडणुकांचा कार्यभार सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचा आदेश दिला। निवडणूक खर्च आणि उमेदवाराची तयारी राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत सुमारे 1.5 पट वाढ केली आहे। यामुळे उमेदवारांना अधिक आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे। महाराष्ट्रातील सध्याच्या घडीचे एकंदर राजकीय गणिते पाहता या निवडणुका कोणाच्या पडद्यात पडतील। अमित शहा यांनी कुबड्या नको म्हणून अजितदादा आणि एकनाथ शिंदे इशारा दिला। महाविकास आघाडीची वाटचाल, शरद पवार यांनी राखलेलं मौन, भाजपा स्वबळावर येईल की सर्व स्थानिक पक्ष एकत्रित होऊन भाजपाचा सफाया करतील। जाणून घेऊया सर्व राजकीय परिस्थिती सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये। गेल्या 4 वर्षांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडणुका रखडल्या होत्या। त्यांना आता मुहूर्त लागला। तब्बल 4 वर्ष प्रशासकांनी सत्ता सांभाळली। निवडणुकांच्या विलंबामुळे स्थानिक राजकारण स्थिर होऊ शकले नाही। आता त्याचे कारण विविध असले तरी राज्यातील सत्ता एवढी कमकुवत झाली होती की स्थानिक सत्तेची गणिते बसवणं अवघड झालं होतं। त्यामुळे शक्य तेवढ्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। सुरुवातीला आतापर्यंत या पार्श्वभूमीवर काय काय घडलं याकडे जरा लक्ष देऊया। महायुतीने निवडणुकीचे निश्चित वेळापत्रक आखले आणि स्वबळावर तिघांनी मैदानात उतरण्याचं निश्चित केलं। महाविकास आघाडीने मतदार याद्यांशिवाय प्रश्न उपस्थित करून निवडणुकीच्या पारदर्शकतेवर भर दिला। पण एकत्रितपणे लढायचं की स्वबळावर हे मात्र निश्चित नाही। महाविकास आघाडीचे करते धरते शरद पवार मौन आहे। त्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांना आदेशाची वाट पाहण्याकडे पर्याय उरलेला नाही। एकंदर घडलेला प्रकार पाहता विधानसभेपासून महाराष्ट्रात चर्चेला आलेले मुद्दे महायुतीच्या बाजूने मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न सोडवला, ओबीसी बांधवांना अधिकचा निधी उपलब्ध करून दिला, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लागोलग मंजूर करून वाटप सुरू केले, लाडकी बहीण योजना चालू केली। महायुती म्हणून याकडे लक्ष दिले तर या सर्व मुद्द्यांचं मतांमध्ये रूपांतर शक्य। पण अमित शहा यांनी भाजपला आता कुबड्यांची गरज नाही म्हणत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना इशारा दिलाय। त्यामुळे या निवडणुका महायुती म्हणून नाही तर पक्ष म्हणून आपल्याला लढवायच्या आहेत हे स्पष्ट झालेलं आहे। पवार शिंदे फडणवीस यांच्यातील जागा वाटपावरून वाद होणारा टळला तरी प्रचारादरम्यान टोकाची टीका करावी लागत असल्याने यामुळे राज्यातील एकजूट कुठेतरी डॅमेज होईल हे स्पष्ट आहे। महायुती मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र येणार आहे। म्हणजेच मुंबईमध्ये भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीतूनच लढतील। या युतीमुळे मतांचे विभाजन टाळले जाईल आणि विरोधकांचा फायदा होण्यापासून बचाव होईल। मात्र इतर महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये महायुतीतील 3 पक्ष स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढवतील। निवडणुकीनंतर हे 3ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे। महायुती विविध ठिकाणी पक्षांच्या आतलं मतभेद आणि सामना असूनही स्थानिक निवडणुकीसाठी संयुक्त रणनीती आखली। प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा समन्वय समित्या स्थापन केल्या जातात, ज्यात पालकमंत्र्यांसह नेते, आमदार या सर्वांचा समावेश आहे। या समित्या जिल्हास्तरीय राजकारण, पक्षांची ताकद आणि शरद पवार यांचा सविस्तर आढावा घेतील। अहवालांवरून मुख्य नेते निर्णय घेतील आणि खुल्या तणावाला आळा घालण्यात येईल। पण इथे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपला जशी मुंबईसाठी दोन्ही पक्षांची गरज आहे तशीच ठाणे महानगरपालिकासाठी शिंदे यांना आणि पुणे महानगरपालिकासाठी अजित पवार यांना गरज आहे। महायुतीने जाहीर केलेली रणनीती फक्त मुंबई महानगरपालिका संदर्भात आहे, पण ठाणे आणि पुणे या नगरपालिका आपल्याच लढवाव्या लागतील। त्यात महाविकास आघाडीचे आणि सोबतचे दोघही विरोधात असतील हे निश्चित आहे। त्यामुळे मुंबई संदर्भात शिंदे आणि पवार आपली भूमिका बदलू शकतात ही निश्चित। एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला। दोघांनी व्यवस्थित मजबूत सरकारही स्थापन केलं, पण भाजपने अजित पवार यांना जवळ घेतलं। त्यातून एकनाथ शिंदे नाराज झाले। महायुती अंतर्गत दोघांचा वाद सर्वश्रुत आहे। त्यात भाजपने दोघांना बाजूला केलेला आहे। या 2 शक्यता वर्तवल्या जातात। पहिली म्हणजे दोघे हाच वाद घेऊन निवडणुकीत उतरतील आणि दोघांच्या वादात भाजपा वरचढ ठरेल। दुसरी शक्यता म्हणजे भाजपने सोडलेला हात। याकडे भविष्यातील मैत्रीत येणारा अडथळा लक्षात घेऊन शिंदे पवार हा वाद विसरून एकत्र लढतील आणि भाजपला रोखण्यात यश मिळवतील।
यातील कोणती शक्यता खरी ठरते हे निवडणुका जाहीर झाल्यावरच लक्षात येईलच। या सोबतच स्थानिक गणित देखील महत्वाची आहे। या टोकाचा प्रचार आणि टोकाची टीका होऊ न देणं हे भाजपसाठी महत्वाचं आहे। पण टोकाची टीका केल्याशिवाय शिंदे आणि अजित पवार यांची डाळ शिजणार नाही हे त्यांनाही ठाऊक आहे। यावर सुवर्ण मध्य काय निघतो ते थोड्या दिवसातच आपल्या सगळ्यांना कळेल। पण हा अंतर्गत वाद महायुतीसाठी घातक ठरेल यात तीळ मात्र शंका नाही। उघड विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला रोखणे ही तेवढे शक्य नाही। नुकत्याच विधानसभेच्या दणदणीत पराभवानंतर आघाडीच्या सर्वच लोकांसाठी ही निवडणूक कमबॅक करणारी ठरणार आहे। निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह दाखवत त्यांनी सुरुवात केलेली आहे, पण निवडणूक तोंडावर आलेली असतानाही कुठलीच भूमिका स्पष्ट केलेली नाही। राज्य पातळीवर झालेल्या निर्णयाचे स्थानिक पातळीवर कसे परिणाम होतात ते विधानसभेला स्पष्ट दिसून आलेले असतानाही सर्वजण शांत। आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या मौन बाळगून आहेत। महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीत त्यांनी बाळगलेले मौन चर्चेचा विषय ठरते। ते शांत राहून रणनीती आखत आहे की अंतर्गत वाद चौहाट्यावर आणण्यापासून रोखण्यात वेळ वाया घालवत आहे। ते येणाऱ्या दिवसात कळेल। शरद पवार यांच्या बाबतीत विचार केल्यास त्यांचा स्थानिक पातळीवर प्रचंड जनसंपर्क आहे। एवढ्या वर्ष उपभोगलेल्या सत्तेचे तुषार जवळपास सर्वच मतदारसंघात थोडेफार का होईना उडालेले, त्यामुळे स्वबळावर त्यांची ताकद महायुतीला मातीत घालणार हे स्पष्ट आहे। पण काँग्रेस आणि ठाकरे गट यांची ओढून घेतलेली बिलामत त्यांना रसतळाला जाण्यापासून रोखू शकेल का हे येणाऱ्या दिवसातच कळेल। ठाकरे गटाने आपलं प्रचाराचं बिगुल वाजवला असला तरी प्रमुख सर्वसाधारण मुद्दे आणि स्थानिक गणिते यांच्याकडे अजून तरी लक्ष केंद्रित केलेलं नाहीये। सरकारची परिस्थिती फारशी वेगळी नाही। कमीत वेळात अधिक मोठे निर्णय घेतले आणि सोबतीला शरद पवारांची रणनीती असेल तर महाविकास आघाडी एक हाती जिंकू शकते, कारण महायुतीचा अंतर्गत विरोध आघाडीसाठी महत्वाचा ठरेल। पण सध्या जशी परिस्थिती आहे त्यावरून तरी महायुती आपलं पारडं विनासायात जड करण्यात यशस्वी होताना दिसते। स्थानिक पातळीवर गणिते कुणाच्या फायद्याची ठरू शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।